मग त्यानंतर जे आजचं हे दिसते मग 2017 नंतर ते 2020 पर्यंत खासदार साहेबांनी फॉलोअप केला, बराचसा फॉलोअप केला की मला पण सांगायला फार हे व्हायचं की किती सांगायची एखादी गोष्ट. खासदार साहेब रोज फोन करायचे, शेवटी कलेक्टरला सांगायला मर्यादा येतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी मर्यादा येतात, मी किती ती कंप्लेंट केल्यासारखं वाटायचं. त्यानंतर मग भांडे पाटील नावाचे साहेब प्रांत आले आणि भांडे पाटलांनी मग सातत्यानं तुम्ही सांगितलं, आप्पांनी सांगितलं, मोठे साहेब म्हणजे मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांना स्वतः बोलवून घेतलं. आप्पांनी तो 2 दिवस पूर्णपणे टेबलला बसून त्यांना केस समजून सांगितली आणि कोरोनामध्ये कडक लॉकडाऊन असताना 28 मे 2020 रोजी ही जागा आम्हाला मिळाली. आम्हाला म्हणजे मला किंवा माधुरी काळला मिळाली नाही, तर इथं बसल्या प्रत्येक नागरिकाला साहेब मिळाली. आणि त्याचं श्रेय फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आप्पा शिंदे, खासदार साहेब, कतोरे साहेब, गणपत सेठ, मनोज सेठ आणि माझे मित्र जे बाकीचे नगरसेवक जे आहेत, दादा आहे, नवीन आहे. कारण खूप लोकांनी कष्ट घेतलं, ज्याचं कष्ट सांगू शकत नाही, म्हणजे ज्या कष्ट आपण वर्णन करू शकत नाही. कारण आपण एक घर घ्यायला जातो, माझ्यासारखा कार्यकर्ता 500 किलोमीटरवरून आला, एक घर 200 स्क्वेअर फूटचं घर घ्यायला अख्खं आयुष्य गेलं माझ्या वडिलांचं. पण आज साहेब 69,000 स्क्वेअर मीटरची जागा आपल्यामुळे या लोकांना मिळवून दिली. आणि त्यानंतर लढा सुरू झाला, या ठिकाणी सुसज्ज क्रीडा संकुल मंजूर करायचं. त्याच दरम्यान ह्याच्यामध्ये तरी माझ्यासाठी तुम्हाला माहित आहे की देवाच्या बरोबर किंवा देवापेक्षाही जास्त आदर्श असलेले कोण आहेत, आप्पा. हे तुम्ही कल्याण पूर्वेतले सगळे लोक ओळखतात. म्हणून त्याच दिवशी मी ठरवलं, खासदार साहेबांना सांगितलं, खासदार साहेबांनी सांगितलं ठीक आहे, मी बोलो आप्पांचं नाव द्यायचं आहे. खासदार साहेबांनी कमिशनरला फोन दिला आणि खास बाब म्हणून कमिशनरनं आप्पांचं नाव दिलं. हे आप्पांना अगदी गेल्या 2-3 महिन्यापर्यंत खासदार साहेब माहित नव्हतं. आणि आप्पांना त्यांच्या मुलांच्या आणि सुनांच्या माध्यमातून फक्त निलेश दादाला माहित होतं, कारण दादा आणि मी सोबत असतो, दादा पण कधी बोलला नव्हता. आणि यामध्ये साहेब आणखी 2 माणसाचा कष्ट आहे. त्यामध्ये ऍडव्होकेट भिलारे साहेब, एखादा वकील किती दिवस फुकट काम करतो कोर्टात, ह्याचं ज्वलंत उदाहरण गेले 15 वर्ष त्या माणसानं, आम्ही गेलो तर चहा पण आम्हालाच पाजलाय. भिलारे साहेब कुठे आहात आपण पण व्यासपीठावर या आलं. आणि त्या भिलारे साहेबांनी 15 वर्ष केस लढली आणि 15 वर्षांना साहेब ज्यावेळी तुम्ही सांगितलं 7 वारा झाला आणि ज्यावेळी भिलारे साहेबांच्याकडे मी गेलो की भिलारे साहेब आपल्याला तुमची फीज किती आहे ते सांगा. मला पडले म्हणजे खूप चांगलं आहे, 15 वर्ष सोबत ठेवलं आणि काम झालं की मला हाकलायला निघालात तुम्ही, मला फीज नको, मला तुमच्यासोबत काम करायचंय. याच दरम्यान साहेब प्रत्येक वेळी सोसायटीची जागा म्हणून आम्ही महापालिकेत प्लॅन टाकायचो आणि ह्यावेळी गेले 10 वर्ष किमान 10 वेळा महानगरपालिकेमध्ये प्लॅन सादर केला. ते आमचे आर्किटेक्चर संतोष मदान साहेब, जवळजवळ विजयनगर सगळं त्यांच्या माध्यमातून डेव्हलप झालं. त्यांचा माझा काही संबंध नाही, मी बिल्डर नाही किंवा कोणीच नाही, पण त्यांनी आजही 1ही रुपये फीज न घेता गेल्या 12-15 वर्षात बऱ्याच वेळा प्लॅन टाकला, बऱ्याच वेळा रिजेक्ट झाला आणि शेवटी आता मुख्यमंत्र्यांच्यामुळे आणि खासदार साहेबांच्यामुळे त्यांच्या त्या प्लॅन टाकण्याला यश आलं. आणि साहेब 5 जानेवारी 2024 रोजी आम्हाला या भव्य क्रीडा संकुलाचा मंजुरी मिळाली, महापालिकेची मंजुरी मिळाली आणि 25,000 फुटाचं बांधकाम फर्स्ट फेज मध्ये आम्हाला नवीन डीपीसीआर प्रमाणे मिळालेलं आहे. त्यामध्ये एक भव्य ऑडिटोरियम आहे, एक इंडोर गेम आहे, जिम आहे, क्लब हाऊस आहे, एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल आहे आणि क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन असे आउटडोअरचे टर्फ आहेत, वेगवेगळ्या सुविधा आहेत, इनडोअर गेम आहेत, त्याच्यामध्ये 8 इनडोअरचे गेम आहेत, जसं टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, चेस आहे, असे वेगवेगळे सगळेच नाही आतमध्ये मी लावलेलं आहे, जाताना सगळ्यांनी बघून घ्या. तर अशा पद्धतीनं हे सगळं आपलं मंजूर झालं. यासाठी सगळ्यात महत्वाचं की या लोकांनी मला मदत केली का, तर मी पण त्यांना तेवढा त्रास द्यायचो, मागे फिरायचो, पण त्याच्यापेक्षाही जास्त मी साहेब यांना श्रेय देईन की गेले 15 वर्ष 12,500 लोक विश्वास ठेवणं आणि सोबत जाणं, एकही तक्रार नाही. 15 वर्ष एखाद्या संघटनेत एखाद्या कार्यकर्त्याच्या मागे फिरत राहणं आणि त्याला विश्वास देणं. कारण आपल्याला माहित आहे, आपण एखादं मंडळ उभं केलं, एक गणपती साजरे केले, एक पूजा केली की लगेच लोक हिशेब मागतात. साहेब लोकांनी कधीही हिशेब मागितला नाही.
आणि मी पण काही तारतम्य पाळलं. आर्थिक स्थितीमध्ये साहेब 1500 रुपयाचा शेअर्स ठेवलेला होता. जे लोकांनी पैसे दिले त्यातले आमच्या फेडरेशननं म्हणजे चौधरी साहेब आणि इतर सगळे पदाधिकारी म्हणजे आता आमचे प्रदीप तांबे सचिव आहेत, वासुदेव कदम खजिनदार आहेत, इथे सगळे संचालक बसले आहेत आणि 53 सोसायटीचे डायरेक्टर इथे आहेत. 12,500 सभासद आहेत. साहेब एकही रुपये खर्च न करता आम्ही संस्थेचा हा सहकारातून आणि लोकसहभागातून हे यशस्वी करून दाखवलंय. आजही लोकांनी पैसे दिलेले सगळेचे सगळे संस्थेच्या नावावरती व्याजासहित जमा आहेत. यामध्ये एकही रुपये म्हणजे आम्ही एखादी 70,000 पूजा काढली तर त्याला कोथंबिरीची गाडी आणली समजा किंवा आपण पूजेला काय एखादा बेल आणतो तर त्या बेलचा पण आमच्याकडे हिशेब आहे. त्यामुळे अशी संस्था चालवणं आणि ते पण खासदार साहेबांनी आप्पांच्या माठीमागं नेता म्हणून घेऊन, कारण जे एवढे वेल एज्युकेटेड आणि एवढे ट्रान्सपरंट नेते आहेत त्याच्यासमोर बरोबर कार्यकर्ता म्हणून राहणं सोपं नाही. कारण जनरल तुम्हाला माहिती आहे राजकारणात आलेला कार्यकर्ता काय करत असतो, नेत्याला कसा विकत असतो, नेत्याची कशी दिशाभूल करत असतो. पण त्यांना पण मला एका बाजूला सांभाळायचं होतं आणि एका बाजूला मला या सगळ्या विजयनगरच्या 12,500 लोकांना सांभाळायचं होतं. दुसरी गोष्ट साहेब, ह्यांनी ह्या लोकांनी हे तर केलंच, पण गेल्या 3 निवडणुका जो मी सांगेल तो 2 नगरसेवक ह्या परिसरातून ह्या लोकांनी निवडून दिलेत. आणि मला साहेब एकही रुपये महानगरपालिकेच्या निवडणुकीला खर्च येत नाही. पहिल्या निवडणुकीला लोकांनी 3 लाख रुपये दिले, निवडून येऊन पैसे शिल्लक राहिले. दुसऱ्या निवडणुकीला लोकांनी 12 लाख दिले, निवडून येऊन पैसे शिल्लक राहिले. तिसऱ्या निवडणुकीला लोकांनी 23 लाख रुपये दिले, 2 सीट पक्षाच्या निवडून आणल्या आणि अख्ख्या एरियातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगले गिफ्ट दिलं. ते काही सांगण्यात कारण एखादी गोष्ट दिलेली बोलायचं नसतं, पण ती लोकांच्या पैशातून होती. सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं, त्यांना सांगितलं एवढा खर्च झालाय आपला आणि निवडणूक एवढी निवडून 2 नगरसेवक येऊन एवढे एवढे पैसे शिल्लक आहेत. त्यातून आम्ही सगळ्या लोकांसाठी मी आपलं सर्वस्व साहेब लोकांना वेळ द्यायला लोकांच्या मला मुलांना वेळ द्यायला मिळत नव्हता. मी मुलांना 3ऱ्या 4थ्या वर्गापासून हॉस्टेलला ठेवलं. पण एक चांगलं झालं साहेब, 15 दिवसातून मी 11 दिवस इथं असायचो, 4 दिवस मी मुलांबरोबर काढायचो. इथं असताना मी आणि माधुरी घर सोडायचो त्यावेळी मुलं झोपलेली असायची आणि ज्यावेळी आम्ही ते झोपले असायचे त्यावेळी आम्ही घर सोडायचो आणि ज्यावेळी आम्ही घरी आलो असतो त्यावेळी त्यांनी ते झोपलेले असायचे. अशा परिस्थितीपेक्षा आता मी 15 दिवसातून 4 दिवस कोल्हापूरला जातो, 4 दिवस ते मुलांबरोबर राहतो. गेले 2013 पासून म्हणजे 11 वर्ष आहे. मोठा मुलगा माझा आता पुण्याला सीओपी इंजिनिअरिंग कॉलेजला आणि छोटा मुलगा 11वीला आहे. म्हणजे छोटा मुलगा पहिलीला असल्यापासून हे सगळं केलं. पण हे केलं नसतं तर हे पण सक्सेस झालं नसतं आणि मुलांचं शिक्षणही नसतं झालं. जर ह्याच्यावर लक्ष ठेवलं असतं, राजकारणात फिरत बसलो असतो तर मुलांचं शिक्षण, कारण खासदार साहेबांची निवडणूक होती, माझा मोठा मुलगा इथं होता, त्याच्याकडे सायकल होती साहेब, त्या सायकलच्या चाकापासून कॅरेज पासून अंगाला सगळं तुमच्या ते हे लपेटायचा आणि अख्ख्या एरियात फिरायचा. माधुरी सांगायची ह्याचं काय खरं नाही, ह्याला आपल्याला कुठेतरी ठेवावं लागेल, नाही तर हा आपल्यापेक्षा मोठा राजकारणी होईल. आणि मग त्याच वर्षी साहेबांची निवडणूक झाली आणि आम्ही त्याला कोल्हापूरला ठेवला. आणि आज योगायोगाने तुम्हाला सांगायचं, गेल्या वर्षी युपीएससीच्या माध्यमातून हिंदुराव साहेब 3 परीक्षा झाल्या आणि माझा मुलगा 3 वेळा राज्यात पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा एनडीए युपीएससीच्या परीक्षेत एकदा 4था नंबर आला, 2दा पहिला नंबर आला. खरं तर साहेबांना बोलायचं आहे, मुख्यमंत्री पण आपल्याशी बोलणार आहेत. आपण हे बोलत राहू, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण माझ्या नेत्यांना काहीतरी हे माहित असायला हवं म्हणून मी हे आपल्या समोर ठेवलं. माझ्याकडून काय चूक झाली असेल तर मला माफ करा आणि यापुढेही हे सर्व पूर्ण होईपर्यंत माधुरी काळे, प्रशांत काळे, पीडी चौधरी आणि संचालक आमचे यांच्यावरती विश्वास ठेवा. अतिशय चांगल्या दर्जाचं हे क्रीडा संकुल करेन. जर क्रीडा संकुल चांगलं नाही झालं तर स्वतःच आप्पा आणि खासदार साहेब मला सोडणार नाहीत, हे मला पण तेवढाच विश्वास आहे. कारण खासदार साहेबांनी रोज लगेच विचारतात, मी सांगतो त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत, पण जे राहिले ते विचारतात, हे काय, ह्याचं काय झालं. त्यामुळे तुमच्यापेक्षा मला जास्त माझ्या नेत्यांची जास्त आदरयुक्त भीती आहे, भीतीने आदरयुक्त भीती आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर आपण पूर्ण करू असा मी सगळ्यांना विश्वास देतो. सगळ्यांचे पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून अभिनंदन, धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदूराव रायजी या फेडरेशनचे
अध्यक्ष पीडी चौधरी, ज्यांचं नाव आम्हाला घ्यायलाच पाहिजे, कारण मी पीडी चौधरींना पाहिलंय. 1968ला ही सोसायटी बनली. त्या सोसायटीमध्ये काही नव्हतं. लोकांनी सोसायटी बांधली, घरं बांधली, आणि ते लाईट, पाणी, गटर काही नव्हतं. अशा वेळेला पीडी चौधरींनी गौरीनगर कृती समिती बनवली आणि प्रशासनाकडे सारखे जायचे. माझ्याकडे पण अनेक वेळा आले. आणि पुढे जेव्हा जेव्हा पुढे आपला आमचा प्रशांत पुढे आला, प्रशांत जेवढा बोलतो तेवढं काम करतो आणि त्याच्यामध्ये कसर सोडत नाही. आणि माधुरीबद्दल मी सांगताना एवढंच म्हणेल, त्याच्यामध्ये कसर सोडत नाही. आणि माधुरीबद्दल मी सांगताना एवढंच म्हणेल प्रशांतला, की माधुरी असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो, परंतु मला ही संकल्पना थोडी चेंज करायची आहे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो. ही खरी आजची ही आधी आपण म्हणतो की स्त्री तिला हे करते. आणि ह्या विभागामध्ये खऱ्या अर्थाने, कारण हे जे काही काम आहे मी प्रत्यक्ष पाहिलंय, आणि एक नया पैसा न घेताना हायकोर्ट वगैरे सगळं, हा हे स्क्रीन आहे समोर, त्यांनी काम केलं. ही फेडरेशन बनवण्याचं काम पीडी चौधरींनी केलं आणि मग खऱ्या अर्थाने याला वेग आला. ही जे काही जागा 2 एकरची जागा आहे जवळजवळ, आणि कोणीतरी बिल्डरच्या घशात चालली होती. प्रशांत, पीडी चौधरी, त्यांचे सगळे सहकारी जवळजवळ 10 वर्ष त्यांनी ॲडव्होकेट बिलारे यांच्यासह भांडून मग आपण ही जागा या फाउंडेशनच्या नावावर, या फेडरेशनच्या नावावर आता वर्ग झालेली आहे, मालक आहेत. आणि 2 एकरच्या प्लांटमध्ये आपण जवळजवळ हे 10 कोटीचं प्रोजेक्ट इथे उभं राहणार आहे. आणि या प्रोजेक्टला आपण मदत मी स्वतः करणार आहे, कारण कल्याण पूर्वमध्ये कुठल्याही चांगल्या प्रकारचं क्रीडा जे काही सहकार्यातून किंवा सहभागातून, लोकांच्या सहभागातून होणारं जे हे संकुल आहे, यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. हे तसं मेंबरची ही मालमत्ता आहे, त्यांचं खऱ्या अर्थाने त्याच्यावरती मालकी आहे. तरी पण आपण काही योजना आणून आपल्या काही मुलांना जे विविध खेळ खेळले जातात आणि त्यातून देशाला जास्तीत जास्त ऑलिम्पिक मिळतील अशा प्रकारची मुलं आपल्याला तयार करायची आहे. आणि त्यासाठी हे संकुल पूर्णपणे आपल्याला कामाला आणायचं आहे. आणि मला वाटतं आजच्या या भूमिपूजनाच्या दिवशी मी या फाउंडेशनला, या आमच्या विजयनगर हाऊसिंग सोसायटीला आणि सगळ्या सभासदांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि हे संकुल पूर्णपणे उभा करण्यासाठी मी पूर्णपणे आपल्याला मदत करणार आहे. आणि आपले बरेच दानशूर लोक आहेत तेही मदत करतील. आणि यामध्ये आज भूमिपूजन झालंय आणि मला वाटतं लवकरच आमचे नवीन लोकसभेचे पुन्हा श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून येतील आणि माननीय शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येतील आणि त्यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचं उद्घाटन करूया अशीच प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद खासदार साहेब. या विजयनगरमध्ये जगन्नाथ शिंदे विजयनगर क्रीडा संकुल आणि विजयनगर हाऊसिंग फेडरेशन यांच्या माध्यमाने एक ऐतिहासिक क्रीडा संकुल जे आहे ते या ठिकाणी उभं राहत आहे. त्याचं आज भूमिपूजन जे आहे हे या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पार या ठिकाणी पडत आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. फेडरेशनचे खास करून या ठिकाणी अभिनंदन. आमचे नगरसेवक प्रशांतजी काळे असतील, माधुरीताई काळे असतील, या सगळ्यांबरोबर जे वकील मंडळी आहेत, जे आर्किटेक्ट आहेत, या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन. मला वाटतं ही ऐतिहासिक वास्तू जी आहे आप्पा, ही पहिल्यांदा या ठिकाणी अशा प्रकारे लोकसहभागातून उभे होत असतील. या ठिकाणी जगन्नाथ आप्पा शिंदे उपस्थित आहेत, हिंदूराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक असतील, सगळे आमचे सहकारी आणि या विजयनगर मधील सर्व फेडरेशनचे सदस्य. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने
प्रशांतजींचं आणि माधुरीजींचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो की अशा प्रकारचा विचार जो आहे तो त्यांच्या मनामध्ये जो आहे हा 15 वर्ष अगोदर त्या ठिकाणी आला आणि 15 वर्ष जे आहे हे या ठिकाणी आपल्याला या क्रीडा संकुल बनण्यासाठी या ठिकाणी लागला. कारण की ह्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणींवरती मात करून जे आहे त्या आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या जवळून मी त्या ठिकाणी पाहिलं. कारण की प्रशांतजी जे आहे नेहमी या क्रीडा संकुलाबद्दल जे आहे हे खूप आग्रही त्या ठिकाणी असायचे आणि खूप इमोशनल त्याच्याबद्दल की मनामधून जे आहे ते फेडरेशनला आणि या फेडरेशनच्या सगळ्या लोकांना या विजयनगरमध्ये एक चांगलं क्रीडा संकुल मिळालं पाहिजे त्याच्यासाठी ते जे नेहमी पाठपुरावा. अगोदर तर मला वाटायचं अरे कसं काय होणार, ही जागा फेडरेशनची, ही जागा लिटिगेशन मध्ये त्याला परमिशन कशी मिळणार. तर हे अगोदर आप्पा मी पण विचार करायचो की बाबा हा काय आहे, हा खरंच करणार आहे का नाही करणार आहे, अशी परिस्थिती होती. कारण की त्याच्यामध्ये एवढे टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, अडचणी होते, त्या अडचणींवरती मात करत परत हे फेडरेशनचा विषय, त्याच्यामध्ये लोकसहभागाचा विषय, म्हणजे क्रीडा संकुल बांधायचं तेही लोकसहभागातून, त्याच्यासाठी जे आहे जागा जी आहे तीही लोकसहभागातून. म्हणजे कल्याण सारख्या अशा जागे एरियामध्ये ठिकाणमध्ये जागा ती पण फेडरेशन देते आणि त्याच्यावरती क्रीडा संकुल उभं करण्याचं काम पण फेडरेशन करते. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी असं होत असेल. आपण ऐकतो की मोठे मोठे गृह संकुल होतात, त्या ठिकाणी क्रीडा संकुल जो आहे तो त्या ठिकाणी बिल्डर वगैरे अम्युनिटी मध्ये बांधतो वगैरे, त्याचे पण पैसे आपल्याकडून घेत असतो. बरोबर ना. जेव्हा आपण एक रक्कम भरतो त्याला फ्लॅटची, तर त्या फ्लॅटमध्ये अम्युनिटीचे पैसे असतात, पार्किंगचे पैसे असतात, बाल्कनीचे पैसे असतात, सगळे पैसे असतात. काहीच आपल्याला त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळत नाही. पण या ठिकाणी आपण सगळे एकत्र येऊन जे आहे ते या ठिकाणी लोक सहभागातून या सगळ्या गोष्टी करतायत आणि त्याच्यासाठी जो काळ प्रशांतजींना लागला मला वाटतं तो जवळून त्या ठिकाणी मी पाहिला. वारंवार त्यांचा पाठपुरावा असेल, जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल, शासनाकडे असेल, प्रांताकडे असेल, या ठिकाणी तहसीलदारकडे असेल, हे सगळ्या गोष्टींवरती आज मात करून जे आहे हे प्रशांतजी आज इथपर्यंत पोहोचले. मगाशी ते बोलत होते ते थोडे भाऊक त्या ठिकाणी झाले, त्यांनी पुन्हा इतिहास त्यांचा सांगत होते त्या ठिकाणी की कशा प्रकारे जे आहे ते राजकारणामध्ये आले, राजकारणामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे लोकांसाठी त्यांनी काम केलं. मला वाटतं प्रत्येक नगरसेवक जर प्रशांत काळेसारखं काम करायला लागला तर तो प्रशांत काळे एक आदर्श नगरसेवक, आदर्श कॉर्पोरेटर कसा असला पाहिजे. मला वाटतं आमचे हे सगळे नगरसेवक या ठिकाणी बसलेत ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जे आहेत हे चांगलं काम त्या ठिकाणी करतायत. आता तुम्हाला कॉम्पिटिशन आहे क्रीडा संकुल. आता या ठिकाणी आप्पांचंही खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की आप्पांनी प्रशांतच्या मागे जे आहे, प्रशांतजींच्या मागे उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि प्रशांतजी आणि माधुरीजी मॅडम पेशाने जे आहेत ते त्या ठिकाणी टीचर आहेत. खूप लोकांचं आयुष्य घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि राजकारणामध्ये आल्यानंतर लोकांसाठी, म्हणजे एकदा राजकारणामध्ये आलं तर वेळ जो आहे हा पूर्णपणे लोकांसाठी त्या ठिकाणी समर्पित असतो आणि लोकांसाठी पूर्ण वेळ जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा लागतो. तरच जे आहे ते आपण त्या ठिकाणी इतके वर्ष सतत जे आहे हे नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. जर लोकांचा विश्वास त्या ठिकाणी नसेल तर तो त्या ठिकाणी नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य कोणी त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पण या ठिकाणी जे आहे ते लोकांचा विश्वास संपादित जो आहे तो इतक्या वर्ष केला आणि 15 वर्ष, मला वाटतं 15 वर्ष आपण पण प्रशांतजींना जे आहे त्यांच्यावरती विश्वास जो आहे तो आपण त्या ठिकाणी दाखवला. त्याबद्दल आपलेही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज एवढ्या वर्षाचा विश्वास जो आहे आज या ठिकाणी सार्थ ठरतोय आणि त्या ठिकाणी मोठं असं क्रीडा संकुल या ठिकाणी उभं राहत आहे. आज या ठिकाणी त्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल, त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट असेल, टेबल टेनिस असेल, सगळ्या ज्या गोष्टी लागतात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम जे आहे हे क्रीडा संकुल या ठिकाणी करेल. मला वाटतं ह्याच्यामधून सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे की एक क्रीडा संकुल लोकसहभागातून या ठिकाणी होत आहे. आप्पा या ठिकाणी म्हणाले की आपल्याला कल्याण पूर्वेमध्ये जे आहे हे क्रीडा संकुल नाहीये, हे क्रीडा संकुलची भूक जी आहे हे विजयनगरमध्ये जी वास्तू उभी राहणार आहे ती भूक जी आहे ती मिटवण्याचं काम त्या ठिकाणी करेल. आज आपल्यालाही या कल्याण पूर्वेमध्ये आता आपण 100 फीटच्या रोडवरती जे आहे ते क्रीडा संकुल आणि हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे त्याच्यावरती आपण काम करतोय. त्या ठिकाणी देखील मोठे क्रीडा संकुल आणि हॉस्पिटल उभारण्याचं काम काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी होईल.
आज आपण जर पाहिलं डेव्हलपमेंट वाईज या कल्याणपूर्व मध्ये की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील आप्पा, आता या वास्तूचं आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं. आता बाजूला आपल्याला जायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आता बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे आहे हे त्या ठिकाणी उभं राहत आहे. आणि आता तिथून मी आप्पा आलो, लोकांची अफाट गर्दी त्या ठिकाणी आहे, कारण की लोकांचं इतके वर्षाचं स्वप्न जे आहे हे स्वप्न त्या ठिकाणी साकार झालं, ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लोकांनी फक्त त्या ठिकाणी पुतळ्याची अपेक्षा केली होती डॉक्टर बाबासाहेबांच्या. आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटर, जेणेकरून जे आहे हे बाबासाहेबांचे विचार जे आहे हे पुढच्या पिढीपर्यंत त्या ठिकाणी जातील, आजच्या पिढीपर्यंत जातील. आणि बाबासाहेबांचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी पुस्तकांच्या रूपातून जातील, त्या ठिकाणी 3D हॉलोग्रामच्या रूपाने जातील, त्या ठिकाणी जे आहे हे ऑडिओ व्हिज्युअलच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी जातील. एक आगळं वेगळं ती देखील वास्तू जी आहे ती कल्याण पूर्वेमध्ये जे आहे एक मानाचं स्थान जे आहे त्या वास्तूचं त्या ठिकाणी असणार आहे. तर अशी अनेक कामं आपण या ठिकाणी गार्डन्स असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या कल्याण पूर्वेमध्ये जे आहे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. काही दिवसानंतर जे आहे ते मला वाटतं ते हॉस्पिटल हे शक्तिधाम मध्ये दिवसानंतर देखील त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर एक आपण विठ्ठलवाडी पासून ते शहाडपर्यंत एलिव्हेटेड पूर्ण वालधुनीला पॅरलल असा हा ब्रिज आपण एलिव्हेटेड घेतोय. तो जो ब्रिज आहे हा थेट माणूस विठ्ठलवाडीला चढला त्या ब्रिजवरती तर शहाडला त्या ठिकाणी पोहोचेल. आज आपल्याला जर फिरून जायचं असेल अर्धापेक्षा पाऊण तास त्या ठिकाणी लागतो. या ब्रिज मधून फक्त आपण 10 मिनिटांमध्ये तो शहाडला त्या ठिकाणी पोहोचेल. त्याचं टेंडर जे आहे हे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी निघेल आणि आपल्या कल्याण पूर्वेमध्ये जी वाहतुकीची व्यवस्था आहे ती अजून त्या ठिकाणी सुधरेल. कल्याण लोकसभेमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं केली. सकाळी मी अंबरनाथमध्ये जे आहे ते 2 एकरामध्ये जे आहे हे एका उद्यानाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. त्या उद्यानामध्ये कॅफेटेरिया पण आहे, त्या उद्यानामध्ये स्केटिंग रिंग देखील आम्ही त्या ठिकाणी बनवली. तर लोकांना एक विरंगुळाचं केंद्र त्या ठिकाणी हक्काचं त्या ठिकाणी मिळालं. उल्हासनगरमध्ये एक मोठं 200 बेडचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी चालू केलं. एकही रुपयाचा लोकांना जो आहे त्या ठिकाणी 0 कॅश काउंटर. हे सगळं होत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे. त्यांनी जो निधी दिला या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये, मला वाटतं एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये कधी त्या ठिकाणी झाली नव्हती. एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आहेत ही गेल्या महायुतीच्या काळामध्ये, हिंदूराव साहेब तुम्ही पण आता जॉईन झाले, या महायुतीच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचं काम जे आहे हे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण ते आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहतोय. मी पुन्हा एकदा जास्त वेळ आपला घेत नाही. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत, त्यांना बोलायचंय, परत दुसऱ्या कार्यक्रमाला देखील त्यांना उपस्थित राहायचंय. मी प्रशांतजींचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन, खूप कौतुक तुमचं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. की हे क्रीडा संकुल जे आहे हे आता मला वाटतं 10 कोटी रुपये त्यासाठी लागणार आहेत. आपण पण काही त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग जो आहे तो त्या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये अजून चांगलं त्याच्यामध्ये काय करायचं असेल तेवढा निधी वगैरे लागेल तर तोही आपण जो आहे तो त्याच्यामध्ये ऍड करू, जेणेकरून एक चांगलं भव्य दिव्य स्मारक. कारण की निधीचा विषय नसतोच आपल्याकडे, निधीला लिमिटेशन नाही ना आपल्याकडे. जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी आपल्याला मिळतोय. स्मारकाचा विषय जेव्हा आहे तो 2 कोटीपासून चालू झाला होता, तो 15-20 कोटी विजयनगर हाऊसिंग फेडरेशन मार्फत सहकार तत्वावर लोकसहभागातून आज जगन्नाथ शिंदे विजयनगर क्रीडा संकुलाचं भूमिपूजन इथे होत आहे. खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. कारण लोकसहभागातून कुठलीही शासकीय मदत न घेता मला वाटतं हे एवढं मोठं संकुल पहिल्यांदा होत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. या कार्यक्रमाला उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपले जगन्नाथ शिंदे आप्पा, त्याचबरोबर हिंदूराव देशमुख, प्रमोद हिंदूराव,
गोपाळ लांडगे, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे होतंय ते प्रशांत काळे आणि माधुरीताई काळे, या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. खास करून प्रशांत आणि माधुरीताईचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. कारण आपण आज खऱ्या अर्थाने अ, जगन्नाथ शिंदे साहेबांचं आप्पांचं नाव याला दिलेलं आहे. आणि खरं म्हणजे अ, आप्पांनी गेले अनेक वर्ष त्या भागामध्ये जे केलेलं सामाजिक काम आहे आणि सगळ्यांना केलेली मदत आहे, ही सर्वश्रुत आहे. आणि कुठलाही मदत न घेता या ठिकाणी प्रशांत काळे आणि माधुरीताईंनी हे क्रीडा संकुल या ठिकाणी उभं करण्याचं स्वप्न या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे या सगळ्यांनाच महाराष्ट्राला एक सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे आणि त्याच्यामधून सहकाराच्या माध्यमातून मोठी कामं देखील राज्यात उभी राहिलेली आहेत. परंतु सरकार आणि अ, सरकारला काही कामं करणं अतिशय शक्य होतं. परंतु सरकारची मदत न घेता लोकसहभागातून आज क्रीडा संकुल उभं राहतंय, हे खरं म्हणजे मोठं काम आहे. आणि म्हणून अ, मी मनापासून आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील सहकार्याने संजीवनी दिली आहे. आणि म्हणजे सहकार आणि लोकसहभाग तसं पाहिलं तर आपण एकमेकाची सांगड आपण घालून पुढे जात असतो. हे सहकार क्षेत्रातलं काम जे आहे, हे खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणार आहे. खरं म्हणजे या क्रीडा संकुलाच्या निमित्ताने आज एक नवा अध्याय सुरू होतोय. यामध्ये आज आपण पाहतो, की मुलं मोबाईल आणि इंटरनेटच्या या युगामध्ये मैदानापासून थोडीशी दुरावलेली आहेत. आणि यामध्ये मैदानी खेळ जवळपास म्हणजे लोकांना मुलांना त्याच्यामध्ये आकर्षित झाली पाहिजेत. पुन्हा मैदानी खेळ त्यांना खेळता आलं पाहिजेत. कला, क्रीडा आणि सर्व क्षेत्राचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणूनच आज मी आपल्याला राज्य सरकारच्या वतीने देखील सांगतो, की राज्य शासन म्हणून आज अनेक योजना आपण करतोय. जिल्ह्यासह तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करून खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्याचं नाव क्रीडा क्षेत्रात मोठं व्हावं. आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवण्यासाठी काम करावं, खेळावं. आता ऑलिम्पिक जे झाले, एशियन गेम झाले, त्याच्यामध्ये जवळपास आपल्या आप्पा राज्यातल्या 107 खेळाडूंना मेडल्स मिळाली. गोल्ड मेडल मिळाली, इतर मेडल मिळाली. आणि मग त्याच्यातलं टॅलेंट आणि जे काही पोटेन्शियल आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. पण टॅलेंट आणि पोटेन्शियल यासाठी एक प्लॅटफॉर्म पाहिजे, व्यासपीठ पाहिजे आणि त्यासाठी क्रीडा संकुलं जी आहेत ही आवश्यक आहेत. आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणावर क्रीडा धोरणामध्ये बक्षिसांची रक्कम देखील आप्पासाहेब आपण वाढवली आणि खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. खरं म्हणजे आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारत देखील सहभागी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. नुकतीच एक बैठक इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली आणि त्याला खास करून प्रधानमंत्री उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये मनापासून ठरवलेलं आहे, की आपला देश ऑलिम्पिकमध्ये खेळला पाहिजे आणि आपल्या भारताचं नाव जगभरामध्ये गौरवाने घेतलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतोय. बालेवाडी पुणे येथे आपण स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारत आहोत. छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठाला देखील आपण सरकारने भरीव अशी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडू सरकारला अनेक गोष्टी शक्य आहेत. परंतु आपण जे आज लोक सहभागातून केलेलं आहे, छत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत देखील आपण वाढ केली. सरकारला अनेक गोष्टी शक्य आहेत, परंतु आपण जे आज लोकसहभागातून केलेलं आहे, प्रशांत काळे यांना तर तिथले सर्वजण मगाशी खासदारांनी सांगितलं की एक नगरसेवक, आदर्श नगरसेवक कसा असावा, तर प्रशांत काळे यांचं उदाहरण देता येईल. सातत्याने त्यांची धडपड असते, लोकांना मदत करण्याचं त्यांचं एक व्यासंग आहे आणि त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे आजचा हा जो काही लोकसहभागातला जो उपक्रम आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे खासदारांनी मगाशी देखील लोककल्याण लोकसभेमधल्या कामांची थोडी वाच्यता केलेली आहे. मला वाटतं कल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या काळात मुख्यमंत्री मी झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. कारण शेवटी आपल्या राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये ही विकास कामं ज्या पद्धतीने आपण करतोय, सर्व विकासातले स्पीड ब्रेकर आपण हटवले, जे काही कामं प्रकल्प थांबले होते त्याला आपण चालना दिलेली आहे. आणि आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या सरकारने जे काही विकासाला गती दिलेली आहे आणि हे सरकार सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये किंबहुना सर्वसामान्यांचं सरकार आपण असं म्हणतो. आणि म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय लोकाभिमुख आहेत आणि सर्वसमावेशक आहेत. मग त्यामध्ये शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठीच आपण अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज आपण जो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, लोकसहभागातून एक जगन्नाथ शिंदे क्रीडा संकुल आपण सुरू करताय, निर्माण करताय, ही खरं म्हणजे अभिनंदनीय बाब आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आप्पांनी सांगितले मगाशी की त्याला काय पैसे कमी पडणार नाहीत, आप्पा असल्यानंतर काय कमी होणार नाही. पण काय कुठं कमी पडलं तर एकनाथ शिंदे आहे, काय काळजी करू नका. त्यामुळे कुठल्याही वास्तूला काही कमी पडणार नाही. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाची मोठी कामं झाली, सुरू आहेत. आणि आणखी काही आवश्यक ज्या काही बाबी आहेत त्या देखील विकासाच्या माध्यमातून, विकास प्रकल्पांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून केले जातील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा माधुरीताई आणि प्रशांत या दोघांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपशहर प्रमुख तसेच कोळसेवाडी शिवसेना शाखेत ज्याचं महत्वपूर्ण योगदान आहे, ज्यांनी शाखा उभी केली, त्याच्यामधला एक महत्वाची व्यक्ती कृष्णा साळुंके साहेब हे आज शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत.